नमस्कार भावांनो, मी विकास राठोड. स्वागत आहे तुमच्या आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये. जसं काल सांगितल्याप्रमाणे दाजीच्या रूमवरती आम्ही गेलो आणि रूमवर गेल्यानंतर थोडंसं आराम वगैरे केलं. मग दाजीला आमच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. त्यानंतर दाजीने सांगितले, बाबा आता इथून पुढे तुम्ही PMTने वगैरे प्रवास करा, कारण ऑटोने तुम्हाला परवडणार नाही. ऑटोवाले खूप लोकांना लुटतात, तिकडं नवीन लोकांना बघून ते खूप लुटतात. जवळपास सकाळी पहाटे 5 वाजता रात्री मुक्काम दाजीच्या रूमवरच केला आणि तिथून सकाळी 5:30 ते 6 वाजता PMT धरली आणि PMT धरून डायरेक्ट भीमा कोरेगावला गेलो. भीमा कोरेगावला गेल्यानंतर तिथं कंपनी वगैरे शोधल्या. दिवसभर जवळपास 100 ते 150 कंपनी आम्ही शोधल्या असेल, पण एक सुद्धा कंपनीत आम्हाला जॉब भेटलं नाही किंवा आम्हाला घेतलं नाही. विषय जॉब भेटण्याचा नव्हता, तो विषय माझ्या एजचा होता. कारण की मित्राचं एज होतं, पण तसं माझं एज नव्हतं. कारण कामासाठी मी 14 ते 15 वयामध्ये मी माझं घर सोडलं होतं. त्यानंतर मग आम्ही आता दिवसभर कंपनी वगैरे शोधून बेजार झालो. भीमा कोरेगावमध्ये एक पार्क होता आणि त्या पार्कमध्ये एक झुला असायचा. त्या झुल्यावर येऊन आम्ही दोघं मित्र बसायचो. आता तिथं बसायचो सतत आम्ही एकच विचार करायचो की बाबा घरी होतो ते काय दिवस होते आपले ना, आपण उगाच पुण्याला आलो. इथं आलो नसतं तर किती बरं झालं असतं, कारण तिथं खायचे वांदे आमचे झाले होते. एक दिवस आम्ही फक्त एक बिस्किट पोडा आणि एक वडापावर काढलेलं आहे. कारण मी माझं परिस्थिती नाही सांगत आहे, जे रिॲलिटी आहे ते सांगत आहे. कारण की बाबा पुण्यात आल्यानंतर माणसाची काय अवस्था होते, त्याला कोणत्या परिस्थितीशी लढावं लागतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या विषयाच्या प्रवासामध्ये माहीत झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण हे चॅनल चालू केलेलं आहे. सो मी माझी स्टोरी तर तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर जवळपास संध्याकाळ झाली, दिवस उजडला. आता आमच्याकडे रूमसुद्धा नव्हती. एक रूम वगैरे बघितली आणि रूमला भाडा होता 2,500 रुपये. सगळ्यात खालची रूम दिलेली होती आणि रूम पण एवढी घाण होती की बाबा ठीक आहे, आता आपल्याकडे पैसे नाही आणि जास्त पैशाची रूम तर आपण घेऊ शकत नाही. एवढं होतं त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून आम्ही त्याच्यामध्ये राहायला लागलो. पण त्या रूमचा एक असा किस्सा होता भावानो, की जेवढे काय लोक आंघोळ करायचे त्यांच्या सगळं आंघोळीचं पाणी आमच्या रूममध्ये यायचं. सो तो पाणी एवढा घाण आणि एवढा खराब असायचा की त्याच्या वासानेच नाही का माणसाला डेंग्यू, ताप वगैरे असे अनेक आजार होत होते. सो आमच्या दोघा मित्रांना सुद्धा म्हणजे त्याचा परिणाम होतच होता. पण आता आमच्याकडे दुसरं ऑप्शन पण नव्हतं त्या रूमशिवाय. आमच्या लायकीपेक्षा मोठी रूम तर आम्ही घेऊ शकत नव्हतो. त्यावेळेस आम्हाला एक तर जॉब नव्हता. दुसऱ्या दिवशी जॉब वगैरे शोधायला गेलो. दुसऱ्या दिवशी पण आहे त्या अवस्थेत दिवसभर कंपनी शोधल्या, दिवसभर जॉब बघितले, पण कुठं सुद्धा भेटलं नाही. लगेच अजून सेम तसंच तिसऱ्या दिवशी जॉबला गेलो. तिसऱ्या दिवशी पण सकाळ ते संध्याकाळपर्यंत जॉब हुडकू बेजार झालो, तरी पण काय भेटलं नाही. पण शेवटी संध्याकाळी रूमवर वापस येता एक खूप मध्ये एक कंपनी होती सानिका प्लास्ट म्हणून, त्या कंपनीमध्ये आम्ही जॉबला गेलो आणि तिथे दोघांनाही जॉब लावलं. पण सीन असा झाला की मला डायरेक्ट सुरुवातीपासून नाईट ड्युटी लावली. आता कामाची मला काही सवय वगैरे नव्हती. कामाची सवय नसल्यामुळे मला ड्युटीसाठी